अध्यक्ष महोदय, माझ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या सतत पहिल्या अधिवेशनापासून मी या विषयावरती बोलत आहे, गुटखा आणि ड्रग्ज या विषयावरती। मागच्या काही दिवसापूर्वी 5 कोटीचा गांजा सापडलाय, 8 कोटींची सुगंधित सुपारी सापडली, 14 कोटीचा ड्रग्ज सापडलाय आणि बाकीचे गुटखे वगैरे इतर बाकीच्या काही गोष्टी त्या प्रचंड सापडत आहेत। माननीय मागच्या आठवड्यामध्ये मी इथं विषय मांडला, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही कारवाई करतो। त्याच्या दुसऱ्या दिवशी परत नशेची इंजेक्शन आपल्या कुरिअरद्वारे येतात आणि कुरिअरद्वारे येतात। इतका भयानक प्रकार चालला ह्या ड्रग्जचा की अक्षरशः हात टेकवायची आता वेळ आलेली आहे। मला कळत नाही, एवढं मोठं डिपार्टमेंट आहे। माननीय गृहराज्यमंत्री साहेब इथं बसतायत आणि गृहराज्यमंत्री साहेबांनी सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कडक याच्यावरती कारवाई करू। अध्यक्ष महोदय, सगळ्यात धक्कादायक गोष्ट, जो पोलीस ज्याच्या कस्टडीमध्ये हा ड्रग दिला होता, LCBच्या कस्टडीत ड्रग दिला जातो श्रीरामपूरचा आमचा 14 कोटीचा आणि बाकीचा पकडलेला, त्या पोलिसाने 20 कोटीचा ड्रग्ज त्या कस्टडीमधून काढला आणि विकला। नाही, पोलिसांनी विकला, त्याच्या नावासहित तुम्ही द्या। नावासहित दिलेले अध्यक्ष महोदय, ऐका एक मिनिट, त्याला बडतर्फ केलाय। परंतु ज्यावेळेस कस्टडीत दिला जातो त्या संबंधित विभागाचे जे LCBचे PI असतात त्यांच्या कस्टडीत असतो, चावी त्यांच्याकडे असते। आमच्या नगर जिल्ह्याचे कबाडी म्हणून LCBचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांच्यावरती अद्यापर्यंत कारवाई नाही केली, का नाही केली? आणि एवढं मोठं प्रचंड नेक्सस आहे आणि आपण बिलकुल कारवाई करत नाही। आम्हाला शंका येते की याच्यामध्ये नक्की चाललंय काय, कारण एक पोलीस बडतर्फ करून थांबणार नाही, ही सिस्टमच करप्ट झाली। म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की या LCBचे जे PI आहेत यांना बडतर्फ करावा, माझी सरळ मागणी। आणि बाकीच्या सर्वच अधिकाऱ्यांना, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पिढीत रोहित पाटलांनी आता जे सांगितलं की अख्ख्या पिढ्या पुढच्या बर्बाद व्हायला लागलेल्या, आणि याच्यावरती जर आपण आत्ता जर काही नाही केलं तर खूप वाईट होईल आणि महाराष्ट्राला हे शोभत नाही। महाराष्ट्र हा उडता महाराष्ट्र झालाय, उडत्या पंजाब सारखा। धन्यवाद अध्यक्ष महोदय, ह्या प्रकरणाची ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस जे काही पोलीस कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई झाली ती चौकशीच्या नंतरच कारवाई झाली होती। तथापि आपण जो इथे शंका उपस्थित केली, जे LCBचे जे काही इन्स्पेक्टर किंवा PI जिथे आहेत, नक्कीच त्यांची देखील पडताळणी केली जाईल किंवा त्याबाबत देखील चौकशी केली जाईल। जर का ते त्याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावरती कारवाई केली जाईल।